नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत साई भक्तांची मोठी गर्दी होत आहे। लाखो भाविक साईबाबांच्या दर्शनाने नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी शिर्डीत दाखल होत आहे। नाताळाच्या सुट्ट्या आणि शिर्डी महोत्सवामुळे 25 डिसेंबर पासून दररोज 80 ते 90 हजार भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी येत आहे। 31 डिसेंबरला 1 लाखाहून अधिक भाविक येण्याचा अंदाज असून ही गर्दी लक्षात घेऊन साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेने दर्शन व सुरक्षा सोयी सुविधांचे उत्तम नियोजन केले आहे। भाविकांचे दर्शन सुरळीत व्हावे यासाठी 1,500 अतिरिक्त पोलिसांची तैनाती करण्यात आली आहे। भाविकांसाठी निवास व भोजन प्रसादाची विशेष व्यवस्था करण्यात आली असून या कालावधीत भजन, भक्तिगीते, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। विशेष म्हणजे 31 डिसेंबर रोजी साईबाबा मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले राहणार असल्याची माहिती साई संस्थांच्या वतीने देण्यात आली आहे। ओम साईराम। नाताळच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत आणि शिर्डीमध्ये शिर्डी महोत्सवसुद्धा 25 डिसेंबरपासून सुरू झालेला आहे। मोठ्या प्रमाणावर साई भक्त जे आहेत ते बाबांच्या दर्शनासाठी येत आहेत। 25-24 डिसेंबरपासून जवळपास दररोज जे आहेत 80 ते 90 हजारापर्यंत साई भक्त जे आहेत ते बाबांच्या दर्शनासाठी येत आहेत। वर्षाचा शेवटचा दिवस आणि नवीन वर्षाची सुरुवात जी आहे बाबांच्या सानिध्यात करावी म्हणून लाखो साई भक्त जे आहेत ते 31 डिसेंबरला बाबांच्या दर्शनासाठी येत असतात। यावर्षी जवळपास 2.5 ते 3 लाख भाविक जे आहेत 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी या दिवशी शिर्डीमध्ये बाबांच्या दर्शनासाठी येतील असा अंदाज आहे। त्या दृष्टीने सर्व नियोजन जे आहे ते साईबाबा संस्थांनी करण्यात आलेले आहेत। पोलीस प्रशासनाच्या वतीने सुद्धा जे आहेत भक्तांचं दर्शन सुलभ रीतीने व्हावं, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जवळपास 1,500च्या दरम्यान अतिरिक्त पोलीससुद्धा जे आहेत या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत। भक्तांची राहण्याची व्यवस्था जी आहे संस्थांची स्वतःची व्यवस्था आहेत, परंतु अतिरिक्त राहण्यासाठीची सुद्धा जी आहे ती व्यवस्था करण्यात आलेली आहे। दर्शनानंतर बुंदी प्रसाद, लाडू प्रसाद, त्याचप्रमाणे प्रसादालयामध्ये भोजनाची व्यवस्था जी आहे प्रसाद घेण्यासाठीची सर्व तयारी जी आहे ती संस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे। या कालावधीमध्ये जे आहे ते वेगवेगळे बाबांच्या जीवनावर आधारित जे आहेत ते वेगवेगळी भजन त्याचप्रमाणे भक्तिगीतं जे आहेत ते सादर करण्यात येतील। वेगवेगळे कल्चरल प्रोग्रामचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर सर्व साई भक्तांना या निमित्तानं मी आवाहन करतो की आपण या ठिकाणी यावं, बाबांचे दर्शन घ्यावे, बाबांचे आशीर्वाद आपण प्राप्त करावे। 31 डिसेंबरला मोठ्या प्रमाणावर साई भक्तांची गर्दी होणार असल्यामुळे साई मंदिर जे आहे रात्रभर भक्तांसाठी दर्शनासाठी खुलं राहणार आहे। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवरा नगरी वार्ता या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। व्हिडिओ आवडल्यास शेअर करा।